हा पूल कधीही जीव घेऊ शकतो. तरीही दररोज शेकडो नागरिक, शालेय विद्यार्थी आणि शेतकरी याच पुलावरून जीव मोठे करून प्रवास करतात. नेमकं प्रकरण काय? पहा सत्य भिडूचा हा रिपोर्ट. नमस्कार, तुम्ही पाहताय सत्य भिडू. मोहोळ शहरातील दत्तनगर परिसरातून जाणारा कॅनोलवरील लोखंडी पूल सध्या अत्यंत धोकादायक अवस्थेत आहे. या पुलाच्या तातडीच्या दुरुस्तीची मागणी नगरसेविका सरताज सय्यद यांनी केली आहे. हा पूल दत्तनगर आणि विश्वनाथ नगर परिसराला जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. दररोज या पुलावरून शालेय विद्यार्थी, नागरिक, शेतकरी आणि दुचाकीस्वारांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. मात्र पुलावरील लोखंडी चॅनल गंजल्यामुळे आणि अनेक ठिकाणी भगदाडी पडल्यामुळे मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जाते. विशेष म्हणजे पावसाळ्यात कॅनोलमध्ये पाणी आल्यानंतर या पुलावरून प्रवास करणं अधिकच धोकादायक ठरते. त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनानं तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात नगरसेविका सरताज सय्यद यांनी भीमा विकास उपविभाग मोहोळ येथील अधिकाऱ्यांकडे निवेदन देत पुलाची दुरुस्ती आणि नवीन पुलाचा प्रस्ताव मंजूर करण्याची मागणी केली आहे. अशाच निर्भीड आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी सत्य भिडू चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्ही इन्स्टावर पाहत असाल तर फॉलो करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायलाही विसरू नका.